नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित माध्यम सेमी प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। क्वेश्चन नंबर 1A, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स 5 मार्क्स। फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत, व्यवस्थित उत्तरे लिहायची आहेत। पहिला अंक जो आहे तो 16 आहे, 16। राइट गिवन नंबर इन वर्ड्स 17,569 नंबर्स लिहायचा आहे। राइट द प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इन गिवन नंबर्स, प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे 8 ची, 80,000। फोर्थ, ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड राइट द करेक्ट अँगल, अँगल लिहायचा आहे राइट अँगल। अ लाइन जॉइनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन अ सर्कल इज कॉल्ड, आंसर chord, CHORD। B question, match the following 3 marks, group A, group B। The acute angle 80 degree, M 1000, 1/4। A उत्तर आहे, A डायग्राम। क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल एनी फॉर 8 मार्क्स। राइट द बिलो नंबर्स यूजिंग रोमन न्यूमरल्स, रोमन अंकामध्ये लिहायचे आहेत अंक 19 आणि 25। सेकंड, राइट प्रॉपर सिम्बॉल इन द बॉक्स 28,529 greater than 2,852, 95,207 less than 3 lakh। प्रॉपर साइन द्यायचं आहे। पहिल्या उदाहरणाला पहिलं साइन द्यायचं आहे, दुसऱ्या उदाहरणाला दुसरं साइन द्यायचं आहे। 3, राइट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ गिवन नंबर्स, विस्तारित रूप लिहायचं आहे 8,98,784 आणि सेकंड 12,05,978। फोर्थ, ॲडिशन। फिफ्थ, सबट्रॅक्शन। अतिशय सोपी उदाहरणे आहेत। क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल एनी फॉर 8 मार्क्स। राइट एनी 5 6-digit नंबर्स यूजिंग 0 to 9 नंबर्स ओनली वन्स। सेकंड, मल्टिप्लाय, गुणाकार करायचा आहे। थर्ड, डिवाइड, भागाकार करायचा आहे। फोर्थ, ड्रॉ अँड नेम द फॉलोइंग अँगल्स 170 डिग्री, 60 डिग्री। 170 डिग्रीचा नेम लिहायचा आहे ॲप्टूस अँगल, विशाल कोण, 60 डिग्री ॲक्यूट अँगल, लघु कोण। फिफ्थ, ॲड द फॉलोइंग 1/4 + 7/8। क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स एनी फॉर 8 मार्क्स। यामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। अतिशय उदाहरणे सोपी आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल एनी 8 मार्क्स। 4 गुणांसाठी हे प्रश्न आहेत। यामध्ये 3 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत। पहिला तर प्रश्न खूप सोपा आहे आणि यामधील तिसरा सुद्धा उपप्रश्न जो आहे तो खूप सोपा आहे। नेम ऑफ द अँगल आणि आर्म्स ऑफ एन अँगल लिहायचा आहे। नेम ऑफ द अँगल्स PQR, LMN। आर्म्स म्हणजे बाजूंची नावे लिहायची आहेत। PQ बाजू, दुसरी QR। LM बाजू म्हणजेच साइड, NM। तिसरी आकृती सुद्धा पहा, SUT अँगल नेम आणि चौथ्या आकृतीचा अँगल नेम ABC, साइड SU अँड साइड ST, साइड AB अँड साइड BC। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। तसेच चॅनलची प्लेलिस्ट पहा।